तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. भावेश घोरकण आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅटर. पहिला बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल, संपलाय. प्रकाश तुंबडा याचा खेळ. बिग ब्लो, मोठा हादरा दिला गेलाय गादवी कोल्ही या संघाला. फलंदाज बाद प्रकाश तुंबडा. बॅक टू द डग आउट. बघा मेघनाथ याने हा झेल पकडलेला आहे पहिल्या बॉलवरती. बघा लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅटर. मात्र लेफ्ट आर्म बॉलरने ते खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या बॉलवरती सफलता. प्रकाश तुंबडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बघा पहिला बॉल पायांच्या मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिकडे चेंडूला खोदून काढलं होतं आणि काळू कॉर्नर क्षेत्रात मेघनाथ कोंडारी होते. त्याने चांगला झेल तिकडे पकडला. पहिला गडी इथे शून्यावरती बाद झालेला आहे. नव्याने बॅटर वैभव कांबडी. नव्याने बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असणार आहे. बघा आणखीन एक लेफ्टी बॅटर, आणखीन एक लेफ्ट आर्म आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इथे देखील खूप चांगला चेंडू, खोलवर टेपाचा आहे चेंडू. बघा स्लॉक करायचं होतं चेंडूला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पायच्या खालून हा चेंडू सरळ निघून गेलाय तिकडे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बघा भावेश घोरकण एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी त्यांनी इथे केलेली आहे. इथे देखील ब्लॉकमध्ये चेंडू हाताला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धावचीची संधी निर्माण झाली होती, क्षेत्ररक्षकाला तिकडे चेंडू मिळालेला नाही आहे आणि एक धाव ही आता कंप्लीट झालेली आहे. बघा अडचणी वाढल्या होत्या तिकडे उत्तम जनाठे याच्या, कारण डेंजर एंडला धावत होता. मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाला चेंडू मिळाला नाही आणि आपण पाहतोय की एक धाव पूर्ण झाली. श्री गणेश झाले एका धावेने. धावफलकाला सुरुवात, एक गडी बाद एक असा स्कोर कार्ड आपण पाहतोय. चेंडू टाकून झाले 3. भावेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अर्ध विकेटचा मारा. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मेघनाथ आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या प्रयत्न झालेला आहे. वैभव अडचणीमध्ये सापडलाय. या धावेची आवश्यकता होती का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि वैभव कांबडी हा धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आणखीन एक बिग ब्लो, एक मोठा हादरा दिला गेलाय गादवी कोल्ही या संघाला. वैभव कांबडी बॅक टू द डग आउट. बघा जे लेफ्टी फलंदाज होते, जे सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करू शकले असते या मैदानावरती, ते दोन्ही फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. बघा कशा प्रकारे फलंदाज, खोलवर टप्प्याचा चेंडू हा देखील होता आणि आतापर्यंत सर्व चेंडू खोलवर टप्प्याचे टाकले तिकडे. मेघनाथ याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी सरळ भावेशाच्या हातामध्ये आणि आपण पाहतो तिकडे फ्रेम मध्ये देखील नव्हता वैभव कांबडी आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला. नव्याने बॅटर संजय आलाय, संजय लोखंडे, जो मागच्या सामन्याचा सामनावीर राहिला होता, तो आता खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल, स्ट्राईक वरती उत्तम. फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जज करतोय मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता निघून गेलाय. षटकार. बघा उत्तम आता उत्तम कामगिरी करताना दिसतोय. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती, ती मेजवानी त्याने दोन्ही हाताने स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल ठरलाय भावेश घोरकण याचा. बघा मैदानाच्या बाहेर तिकडे झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता व्हॉलेंटियर्सने, मात्र त्याला चेंडू मिळाला नाहीये. धावसंख्या 8, चेंडू टाकून झालेत 5. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला सर पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार उत्तमच्या बॅट मधून निघालाय. 6 धावा, धावसंख्या 14, षटकाची समाप्ती. बघा पुन्हा एकदा
लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता यावेळेस आणि त्या चेंडूला देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 2 बोनस मिळाले आणि दोन्ही आपण पाहतोय त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेल्या आहेत. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात बघा 2 विकेट जरी मिळाले असले तरी 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर ची मॅच होणार आहे. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. जय बजरंग पालनापाडा आणि गावदेवी शास्टेकर पाडा या 2 संघादरम्यान मॅच होईल. तर दोन्ही संघाला विनंती असेल आपले कॅप्टन आपण पाठवून द्या टॉस करण्याकरता. संजयच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका. यस 6 धावा षटकार इथे देखील आलेला आहे. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी. हो, बघा पहिल्या मॅच मध्ये त्याने तिकडनं आपली इनिंग स्टॉप केली होती. तिकडनंच त्याने आता स्टार्ट केलेली आहे. षटकारानं अकाउंट ओपन केलंय. इथे बघा लेटकटचा फटका. चेंडू सरळ थर्ड मॅन क्षेत्रामधून निघून जाईल. बाउंड लाईनच्या बाहेर नजाकत दाखवलेली आहे. संजय लोखंड्याने ठोकलाय चौकार. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई, नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. डोंगरची राणी माझी जीवदानी. थँक्यू डीजे. बघा संजय लोखंडे आता शक्ती आणि युक्ती दोन्ही त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शक्तीचा देखील वापर करतोय, युक्तीचा देखील वापर करतोय. धावसंख्या 24. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा चेंडू घेऊन जातोय पुन्हा एकदा धीरज. धीरज दलवी पावलांमध्ये थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा पावलं मोजलेली आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती तो सज्ज झालेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा हात खोलण्याची संधी मिळाली आणि रिव्हर्स स्विच हिट केला आणि पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांकरता चौकार. पालखी निघाली, वाजत गाजत पालखी निघाली. लाडकी भक्त जनांची. थँक्यू डीजे. चला चेंडू पाठवून द्यायचा दुसरा. व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवून द्यायचा आहे. बघा पहिल्या 3 बॉलवरती 3 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. 1 षटकार, 2 चौकार. धावसंख्या 28, 28 रन्स ऑन दी बोर्ड. बघा प्रकाश तुंबडा बाद झाल्यानंतर देखील धावसंख्या थांबलेली नाही आहे. धावसंख्या वेगाने पुढे जाताना दिसतंय ती म्हणजे 28. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. इथे बघा शॉर्ट विकेटला हा चेंडू तिकडे निघून आलाय. क्षेत्ररक्षक डीप वरून भावेश गोरकरना चेंडू पर्यंत पोहोचेल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. आता धावसंख्या इकडनं आपल्याला डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना दिसतंय. धीरज तलवी. हो या क्या बात आहे. सुपर चेंडू इथे टाकलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला होता धीरज याने आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा इनस्विंग देखील झाला. वळण घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉलची सांगता झालेली आहे.
धावसंख्या आपण पाहतोय 30. इथे बघा चेंडूला सोडून दिलेला आहे, तिकडे विकेट किपर देखील सोडून दिलं. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडे देखील मिसफील्ड झाला आणि ते काय घडलंय तर 2 धावा घेण्याची संधी, या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. म्हणजे या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 33. बघा 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्यात धीरज दळवी या गोलंदाजाने. इथे बघा पुन्हा एकदा काय फटका केला, अपरकटचा फटका केलाय. पॉइंट मधून चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. आणखीन एक चौकार संजयच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या 37. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा ऑफस्टमच्या बाहेर हात खोलण्याची संधी मिळाली, क्षेत्ररक्षक नव्हता कोणी तिकडे, क्षेत्ररक्षक तट्या सर्कल मध्ये होते आणि आपण पाहतो त्याचा फायदा उचलत असताना संजयने एक आणखीन चौकार ठोकलाय. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. चला पाणी घेऊन जायचं आहे, चला पाणी घेऊन जा लवकर. आई माझी दर्यानं फसली नाव ग, एकविरा किनारी लाव ग. आई माझी दर्यानं फसली नाव ग, एकविरा किनारी लाव ग. आई माझी बसली तेलवना ग, एकविरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना ग, एकविरा बसली तेलवना. आईने धाडली ग, धाडली बोलावना. आईचा वरसाचा साना आज यो आला ना, माऊली येतो तुझे बलखीला. आई माझी बसली तेलवना ग, एकविरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना ग, एकविरा बसली तेलवना. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता निशाल वज्रा आलाय आणि निशाल वज्रा याचं स्वागत षटकारानं केलेलं आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट षटकार. मनाची मनाची माझी गाव देवी मनाची. इकडे बघा उत्तम याची षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे, कारण पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकले होते. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाने दोन्ही समांतर दाखवलेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा चेंडू इथे टाकावा लागणार आहे. गोलंदाज निशाल वज्रा याला. उत्तम जनाठे आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 19 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे बघा, खूप चांगला झेल पकडलाय. रनिंग मध्ये हा झेल पकडलाय आणि उत्तम याची आता खेळी ही संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पोरी चढला मला फिवर, मी हाय क्रिकेट लवर, मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. नवीन बॅटर अजय एडगा न्यू बॅटर इन झालाय. धावसंख्या 44 धावफलकावरती लागलेली आहे. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. मेघनाथ आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव ही पूर्ण झाली. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. आणि आता संजय लोखंडे हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे आणि 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. पुन्हा एकदा चेंडूला सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवलेला आहे 4 धावांकरता. काय शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय संजय लोखंडे असं.
आणखीन एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या 49. 49 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. बघा पुन्हा एकदा हे चित्र आपल्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळतंय. ऑप्शनच्या बाहेर निघणारा हा चेंडू होता. स्विचटचा फटका त्याने केला आणि सरळ चेंडूला 4 धावांकरता पाठवलेला आहे. पुन्हा एकदा हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस कनेक्शन झालेला नाहीये. बघा इथे कनेक्शन झालं असतं तर कदाचित पुन्हा एकदा 6 किंवा 4 या मिळाल्या असत्या. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतो 49 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. ऑन साईडला पॉवरफुल फटका इथे पाहायला मिळतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता निघून गेलेला आहे. या षटकाराने धावसंख्या 55. 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आणि बघा संजय लोखंडे आणि 9 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. विध्वंसक खेळी बघा 4थ्या क्रमांकावरती आला होता आणि 4थ्या क्रमांकावरती येऊन विध्वंसक खेळी त्यांनी केलेली आहे. 9 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्या. आणि बघा उत्तम याने देखील चांगली त्याला साथ दिली. त्याने 5 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्यात. 55 धावा 56 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 चेंडू आणि या 56 धावा जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. यानंतर मॅच होणार आहे ज्या बजरंग पालनापाडा आणि गावदेवी शास्त्रीगरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आपला कॅप्टन पाठवून द्या. संघनायक पाठवून द्या टॉस करण्याकरता. तर आपण टॉस करतोय. एकनाथ दादांच्या शुभ हस्ते हा टॉस करतोय. शास्त्रीगरपाडा संघाचा संघाने कॉल देतोय. छापाचा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. टॉस इथे शास्त्रीगरपाडा संघाने जिंकलाय. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थानबंद व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. दशरथ टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण? क्षेत्ररक्षणच घेतो सगळीकडे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. या मैदानावरती तुम्ही भरपूर वेळा सामने खेळत आलेले आहेत, मॅच खेळत आलेला आहेत. या मैदानावरती रेकॉर्ड कसा राहिलाय, ही खेळपट्टी आणि हे मैदान याबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी खूप सुंदर आहे. तुमचा रेकॉर्ड कसा राहिला या मैदानावरती? रेकॉर्ड चांगलाच राहिलाय. चला शुभेच्छा असतील. चंदर आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? टॉस असता तर फिल्डिंग घेतली असती. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 या 55. कुठले खेळाडू आहेत त्यांच्याकडे तुला जास्त अपेक्षा असतील? मंगेश जाबर, तसे जगदीश करपुडे, सूरज भोर. चला आपल्याला शुभेच्छा असतील. तर टॉस इथे शास्त्रीगरपाडा संघाने जिंकलेला आहे. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेले आहे, ते म्हणजे जय बजरंग पालनापाडा या संघाला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच देखील सामना चालू झालेला आहे. त्या अगोदर जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. अठरा चेंडू 56 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. भावेश गोरखणा आणि निशाल वज्रा ही जोडी, सलामीची जोडी. तर उत्तम जनाठे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू भावेशाने सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. थँक्यू. पहिल्या बॉल वरती स्वागत, षटकाराने स्वागत केलेलं आहे.
उत्तम जनाठे याचं. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय आणि हा चेंडू देखील बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि आता आपले इरादे स्पष्ट केलेत भाविश गोरकाणे याने की आम्हाला 56 धावांचा जो टार्गेट आहे तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि पहिले 2 चेंडू सरळ त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेले आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अजय एडगा चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. बॅकअपसाठी बघा तिकडे क्षेत्ररक्षक देखील आलेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 3. पण बघितलं याच प्रकारे सुरुवात झाली होती गावदेवी कोल्ही संघाची. कारण त्यांच्या पहिल्या षटकात 14 धावा होत्या. इथे फक्त 3 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. बघा नेहमीच आपण प्रकाश तुंबड्याला पहिले षटक हाताळताना पाहत आलेलो आहे. इथे उत्तम वरती कामगिरी सोपवलेली आहे आणि तो थोडासा मागडा ठरलाय. बॅटचा हलकासा एज लागलं होतं तिकडे आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उत्तम जनाठे इकडनं कमबॅक करताना दिसतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू 30 थर्रा चेंडू त्या हाताळलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. बघा भावेश जसा नॉन स्ट्राईक एंड वरती आला तशी धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेली. धावसंख्या आपण पाहतोय इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होणार नाही या चुकी. फलंदाज बाद होतोय निशाल वज्रा. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 13. गडी बाद झाला 1. एक गडी बाद 13 धावा ही धावफलकावरती आपण पाहतोय. फिलिंग तरी काय खरं खरं सांग ना तुझ्या मनातलं कळतच नाही. खरं खरं सांग ना मागे मागे येस पण सांगू मी काय मनातलं ओठावर येतच नाही. मागे मागे येस पण सांगू मी काय मनातलं ओठावर येतच नाही. माझ्या मनाची तसं समजाय तू पोरा जरा थांब ना. माझ्या मनावर खबर येत नाही तू पोरा जरा थँक्यू डीजे. 13 धावा धावफलकावरती. नव्याने बॅटर अविनाश वज्रा नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण भावेश गोरकाणे आला. आता पूर्ण जिम्मेदारी भावेश या खेळाडूती असणार आहे. 12 मध्ये 43 धावा इकडे जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा पहिल्या इनिंग मध्ये 12 मध्ये 43 धावा बनवल्या होत्या गावदेवी कोल्ही या संघाने. इथे बेलकडे संघाला देखील 12 मध्ये 23 बनवायचे. इथे बघा बॅटचा एज लागले. क्षेत्ररक्षक होता तिकडे. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे. डायरेक्ट हिट झालेला नाही आहे आणि इथे आपण पाहतो या 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा भाविष्याचा हा झेल सोडलेला आहे. भाविष्याचा हा झेल फार महत्वाचा होता कारण जोपर्यंत भावेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे संघाच्या. वेगवान चेंडू ज्या गतीने चेंडू आला त्या गतीने चेंडूला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 6 धावांकरता चेंडू बघा आउट ऑफ द पार्क निघून गेलाय.
भरपूर दूर वरती हा चेंडू जाऊन पडलाय. षटकार. कारल्याच्या उंच डोंगराला ई मंदिर तुझं ग छान ग. कारल्याच्या उंच डोंगराला ई मंदिर तुझं ग छान ग. मंदिर तुझं ग छान ग आई बसली माझ्या मनात ग. मंदिर तुझं ग छान ग आई बसली. थँक्यू डीजे. हा षटकार आलेला आहे आणि या षटकारांना धावसंख्या आता 21 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 35 धावा. 35 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. बघा भावेश याचा हा झेल सुटलेला आहे आणि झेल सुटल्यानंतर त्याने मोठ्या फटक्यानं सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा जोरकत मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव इतर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? वैभव कांबळे आपण पाहतोय. चांगला थ्रो झालाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होईल. भावेश गोरकडा बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. तुषार आलाय. तुषार भुरकुंड न्यू बॅटर स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या 22. इथे लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने दुनियात समांतर दाखवलेत. धावसंख्या 1 ने 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. वैभव येतो चेंडूच्या खाली. सोपा झेल इथे आता पकडला गेलाय. आणि बघा भावेश याची विकेट गेल्यानंतर आता हा सामना एकतर्फा दिसायला लागलेला आहे. कारण जोपर्यंत भावेश होता तोपर्यंत आशा पल्लवित होत्या बेलकडे संघाच्या. आता पूर्णपणे आपण पाहतोय की बेलकडे संघाला बॅकफूट वरती ढकलला जात आहे. फलंदाज तुषार बाद होऊन माघारी परतलेला आहे. गवत्या गेला डोंगरी गवतीने वाट पाहिजे. गवत्या गेला डोंगरी गवतीने वाट पाहिजे. मनोज वज्रा न्यू बॅटर इन झालेला आहे. पुढे ससोर करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय तिकडे. बघा खूप चांगले शतरक्षण झालंय. अप्रतिम शतरक्षण उत्तम करणं. फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहतो या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 7 बॉलमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवरती एखादा मोठा फटका फार गरजेचं आहे. आता तो मोठा फटका येत नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 24. अजूनही 32 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू 32 धावा. केसात गजरातीचे ताराचा वायदा दिला तो 12चा रे. वायदा दिला तो 12चा. केसात गजरातीचे ताराचा वायदा दिला तो 12चा रे. वायदा दिला तो 12चा. घोडी रे रावते घोडी केलं दादा. घोडी रे रावते घोडी केलं. इथे बघा पहिला चेंडू हा डॉट येताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे गोलंदाज अजय एडगा याने. पाच बॉल मध्ये आपण पाहतोय 32 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा हा चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंचाने सांगितले का चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन येताना दिसते. बघा आता 5 चेंडूमध्ये 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 5-31 हे समीकरण.
5 षटकार इथे ठोकले तरी आपण पाहतोय की एका धावेने पराभूत होऊ शकतो. मात्र पाहूया जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटचा बॉल आणि शेवटची धाव ही होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 27. 29 धावांचं लक्ष अजूनही बाकी राहिलेलं आहे. इथे बघा सरळ बॅट इथे फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक अक्षय आले तिकडे आणि खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. बघा, आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. धावसंख्या आपण पाहतोय 27. बघा पहिलं षटक आपण जर बघितलं 13 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं गेलं. ते म्हणजे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलखेडे या संघाला. शेवटचे 2 चेंडू 29 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. टार्गेट थोडंसं अशक्य हे झालेलं आहे. ते बघा वेगवान चेंडू होता तिकडे. मात्र बॅट अँड बॉल चांगला संपर्क झाला नव्हता आणि हा चेंडू व्हाईट बॉल इथे घोषित केलाय पंचांनी. व्हाईट चेंडू. बघा अजूनही 27 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 27. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 26 धावा आता एका चेंडूमध्ये बनवायचे आहेत. हा चेंडू आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय तिकडे. क्षेत्ररक्षक संजय आलाय आणि संजयकडनं हा झेल सुटलाय. मात्र जास्त फरक पडणार नाहीये. हा सामना इथे गावदेवी कोल्ही या संघाने जिंकलेला आहे. हळलक विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी कोल्ही. चला षष्ठकर्माडा टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला षष्ठकर्माडा टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाला विनंती असेल आपण आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे.